नमस्कार मंडळी, सात्विक रेसिपी अँड होममध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत। आज आपण मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक आणि चविष्ट रताळ्याचा गोड शिरा बनवणार आहोत। अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि झटपट होणारी ही रताळ्याचा गोड शिरा मुलांना डब्याला नक्की आवडेल। या पद्धतीने या रताळ्यांना माती असते, 2 ते 3 पाण्याने आपल्याला ही रताळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हा एक रूटचाच प्रकार आहे, त्यामुळे याला माती भरपूर असते। असं याला होल केल्यामुळे हे रताळे आतपर्यंत एकदम मऊ शिजले जातात आणि आपल्याला किसताना सुद्धा जास्त त्रास होत नाही, किंवा तुम्ही चमच्यानी सुद्धा याला होल करून घेऊ शकता। आता इथे कुकरमध्ये पाणी ठेवायचं आहे। अर्धा ग्लास पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे। अर्ध्या ग्लासपेक्षाही कमी आहे। 2 रताळे शिजवण्यासाठी एवढं पाणी पुरेसे आहे। आता याला आपण साल काढून असं हे घ्यायचे आहेत। त्यानंतर ही रताळे मी किसून घेतलेले आहे, असे मऊ एकदम बारीक। त्यानंतर आपल्याला ह्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 कप दूध, 2 गुळाचे खडे आणि 1 चमचा तूप आपण इथे वापरणार आहे। तुम्ही इथे मुलांसाठी बनवताय म्हणून गुळ वापरा, नाहीतर तुम्हाला आवडत असेल तर साखर सुद्धा यामध्ये घालू शकता। इथे आपण या कढईमध्ये तूप टाकलेलं आहे 1 चमचा। मुलांना शाळेच्या पहिल्या दिवसासाठी किंवा गोड खायची इच्छा असेल तर रव्याचा शिरा तर आपण नेहमीच खातो, पण गोड रताळ्याचा शिरा सुद्धा तेवढाच चविष्ट बनतो। रताळ्याचा शिरा मुलांना का द्यायचा? यामध्ये फायबर भरपूर असते, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम भरपूर असते। त्यामुळे मुलांना ऊर्जा मिळते आणि पचन सुधारते। रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते। डोळ्यांसाठी सुद्धा हे रताळे खूप चांगले आहेत। तर अशी ही रताळेचा शिरा मुलाने एकदा खाल्ला तर त्यांना पोट भरल्यासारखं वाटतं, सारखी भूक सुद्धा लागत नाही बरं का। आता इथे या तुपामध्ये खमंग असा हा मऊ रताळे आपण भाजून घेतलेले आहेत। तुपामुळे याची चव दुपटीने वाढते। आता इथे तुम्हाला हा शिरा किती पातळ हवे आहे त्यानुसार इथे तुम्ही दूध घालायचं आहे। आता ही मी गूळ असा ह्या उकळामध्ये कुटून घेतलेला आहे आणि या शिऱ्यामध्ये आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे। गॅस मिडियम हीटवरती ठेवून आपण हा शिरा चांगला मऊ लुसलुशीत शिजून घ्यायचा आहे। मुलांना डब्यासाठी एकदम उत्तम आहे। मधल्या सुट्टीमध्ये हा मुलं खाऊ शकतात। आता हे पहा, अगदी छान शिजलेला आहे। गुळामुळे याचा कलर थोडा चॉकलेटी दिसत आहे, त्यामुळे मुलं खूप आवडीने खातात। तर आता हा शिरा आपण असा शिजवून घेतलेला आहे आणि यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मुलांना डब्यामध्ये काय देता ते सांगायला विसरू नका। अशी वरतून वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स टाकून मुलांच्या छोट्या डब्यामध्ये हा शिरा तुम्ही पॅक करून देऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास तुमचे मित्र, परिवार, नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा। तुम्ही खूप जण रेसिपी पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही बरं का। नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल। अशा ह्या पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी मुलांच्या डब्यासाठी तुम्ही नक्की करून द्या आणि तुमच्या मुलांना आवडल्या का ते कमेंट करून सांगा। मंद गॅसवरती एक छान अशी ही उकड काढून घ्यायची। पहा किती छान कलर आलेला आहे, अगदी चॉकलेट सारखा ब्राऊन मस्त आपला हा शिरा दिसत आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।